नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आज आपण एका अतिशय संवेदनशील पण महत्त्वाच्या विषयावर शांतपणे, समजूतदारपणे आणि आरोग्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहोत. विषय आहे साठीनंतर हस्तमैथून. अनेक लोकांना वाटते की म्हातारपणी या विषयावर बोलणे चुकीचे आहे, लाजिरवाणे आहे किंवा पाप आहे. पण सत्य असे आहे की शरीर, मन आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचा विचार केला तर योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण चुकीच्या समजुती, अफवा आणि भीतीमुळे अनेक लोक मानसिक तणावात जगतात. काही लोक पूर्णपणे स्वतःला दाबून ठेवतात. काही लोक चुकीच्या पद्धती अवलंबतात आणि त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. म्हणूनच आज आपण या विषयाकडे आरोग्य शिक्षण म्हणून पाहणार आहोत. उत्तेजक किंवा अश्लील दृष्टीने नव्हे. साठीनंतर शरीरात अनेक बदल होतात. शक्ती कमी होते, झोपेचा त्रास वाढतो, एकटेपणा जाणवतो, आत्मविश्वास कमी होतो. या सगळ्याचा परिणाम मनावर होतो आणि मनाचा परिणाम थेट शरीरावर होतो. अशावेळी काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या वयात हस्तमैथून करावे का? केले नाही तर काही त्रास होतो का? केल्यास काही नुकसान होते का? किती प्रमाणात योग्य आहे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? हे प्रश्न योग्य आहेत आणि यांची उत्तरे वैज्ञानिक दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या की हस्तमैथून ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. ती लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येते. पण समाजात अनेक चुकीच्या कथा पसरलेल्या आहेत. कोणी म्हणते की यामुळे कमजोरी येते, कोणी म्हणते की स्मरणशक्ती कमी होते, कोणी म्हणते की आयुष्य कमी होते, तर काही लोक भीतीपोटी पूर्णपणे स्वतःला रोखून ठेवतात आणि मग मनात दडपण, चिडचिड, नैराश्य वाढते. खरं सांगायचं तर योग्य प्रमाणात आणि योग्य मानसिकतेने केलेली ही क्रिया काही लोकांसाठी तणाव कमी करण्यास, झोप सुधारण्यास आणि मन हलके करण्यास मदत करू शकते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की अति करणे योग्य आहे. कोणतीही गोष्ट अति झाली की नुकसान होते. पाणी अति प्यायले तरी त्रास होतो. झोप अति घेतली तरी शरीर बिघडते. त्याचप्रमाणे या विषयातही समतोल महत्त्वाचा आहे. या मालिकेमध्ये आपण 3 भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. पहिल्या भागात आपण मूलभूत माहिती, समाजात पसरलेल्या गैरसमजुती, भीती आणि मानसिक परिणाम समजून घेणार आहोत. दुसऱ्या भागात आपण फायदे आणि तोटे आरोग्याच्या दृष्टीने पाहणार आहोत. तिसऱ्या भागात आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे समजून घेणार आहोत. कारण बहुतेक नुकसान क्रियेपेक्षा चुकीच्या सवयींमुळे होते. अनेक लोक अशा चुका करतात ज्यामुळे कंबरदुखी, थकवा, चिडचिड, अपराध भावना, भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. आणि मग ते समजतात की कारण ही क्रिया आहे. पण प्रत्यक्षात कारण चुकीची पद्धत आणि चुकीची मानसिकता असते. साठीनंतर शरीर अधिक संवेदनशील असते. त्यामुळे स्वतःच्या शरीराचे संकेत ओळखणे फार गरजेचे आहे. थकवा वाटत असेल, झोप बिघडत असेल, चिडचिड वाढत असेल, कामात मन लागत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. या विषयावर बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लाज, अपराध भावना आणि भीती या तिन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. योग्य माहिती मिळाल्यावर माणूस स्वतःचे निर्णय अधिक समजूतदारपणे घेऊ शकतो आणि म्हणूनच हा संपूर्ण कंटेंट मी तुम्हाला आरोग्य शिक्षण म्हणून देत आहे. कोणीही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही, कोणीही चुकीच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी नाही, तर फक्त शरीर आणि मन यांचे संतुलन कसे राखता येईल हे समजावण्यासाठी आहे. या पहिल्या भागाचा उद्देश इतकाच आहे की तुमच्या मनात या विषयाबद्दल मोकळेपणा निर्माण व्हावा, भीती कमी व्हावी आणि पुढील भाग ऐकण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार व्हावे. कारण पुढील भागांमध्ये आपण अधिक सखोल माहिती घेणार आहोत. म्हणून हा विषय लाजेने दाबून न टाकता समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर दया करा, स्वतःच्या शरीराचा आदर करा आणि माहितीच्या आधारे निर्णय घ्या. पुढील भागात आपण याचे फायदे आणि तोटे आरोग्याच्या दृष्टीने सविस्तर समजून घेणार आहोत. साठीनंतर शरीर हळूहळू बदलत जाते. स्नायूंची ताकद कमी होते, रक्ताभिसरणाची गती मंदावते, हॉर्मोन्सचे प्रमाण घटते, झोपेची गुणवत्ता कमी होते, मन एकटेपणाकडे झुकते. अशावेळी अनेक लोकांना नैराश्य, चिडचिड, अस्वस्थता जाणवते. या पार्श्वभूमीवर हस्तमैथुनाचा परिणाम काय होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात आणि शांत मनाने केले तर काही फायदे दिसून येऊ शकतात. सर्वात पहिला फायदा म्हणजे मानसिक ताण कमी होणे. शरीरात नैसर्गिक आनंददायी द्रव्ये तयार होतात, त्यामुळे मन हलके वाटते, चिंता थोडी कमी होते, झोप लागण्यास मदत होते. काही लोकांना रात्री वारंवार जाग येते,
मनात विचारांचे काहूर माजते. अशावेळी योग्य वेळेला आणि मर्यादेत केलेली ही क्रिया झोप सुधारण्यास मदत करू शकते. दुसरा फायदा म्हणजे जननेंद्रियात रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे त्या भागातील पेशी अधिक सक्रिय राहतात. कोरडेपणा, जडपणा किंवा बधिरपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. तिसरा फायदा म्हणजे स्वतःच्या शरीराची जाणीव टिकून राहते. अनेक वृद्ध लोक स्वतःकडे दुर्लक्ष करतात. शरीर म्हणजे ओझे आहे असे मानू लागतात. पण स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, त्याचे संकेत ओळखणे हा आत्मसन्मानाचाच भाग आहे. चौथा फायदा म्हणजे काही प्रमाणात मूत्रमार्गाशी संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण नियमित हालचालींमुळे त्या भागातील स्नायूंना थोडा व्यायाम मिळतो. पण हे सर्व फायदे फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केल्यासच दिसतात. अति केल्यास किंवा चुकीच्या सवयी लावल्यास तोटे सुरू होतात. सर्वात मोठा तोटा म्हणजे शरीरावर येणारा थकवा. साठीनंतर शरीराची पुनर्बांधणी क्षमता कमी असते. वारंवार ही क्रिया केल्यास कमजोरी जाणवू शकते. पायात जडपणा, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोके जड होणे अशी लक्षणे दिसू शकतात. दुसरा तोटा म्हणजे मनावर होणारा परिणाम. जर ही क्रिया अपराध भावनेतून, लपून-छपून, भीतीने केली जात असेल तर मनात सतत तणाव राहतो. स्वतःबद्दल वाईट भावना निर्माण होतात. आत्मविश्वास कमी होतो. तिसरा तोटा म्हणजे झोपेचा बिघाड. काही लोक रात्री उशिरा जागून ही सवय लावतात. त्यामुळे शरीराची नैसर्गिक झोपेची वेळ बिघडते. सकाळी थकवा जाणवतो, चिडचिड वाढते. चौथा तोटा म्हणजे समाजापासून दूर जाण्याची प्रवृत्ती. काही लोक हळूहळू एकटे राहू लागतात, संवाद कमी करतात, नातेसंबंध दुर्लक्षित करतात. हे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. पाचवा तोटा म्हणजे शरीरात पाणी आणि पोषण द्रव्यांची कमतरता निर्माण होणे. कारण प्रत्येक वेळी शरीरातून काही घटक बाहेर पडतात आणि वृद्ध वयात ते भरून काढणे सोपे नसते. म्हणूनच हे लक्षात ठेवा की साठीनंतर हस्तमैथून म्हणजे औषध नाही आणि विषही नाही. ते कसे, किती आणि कोणत्या मानसिकतेने केले जाते यावर सगळे अवलंबून आहे. योग्य समतोल ठेवला तर काही फायदे मिळू शकतात, पण अति झाली तर तोटे जास्त होतात. म्हणून पुढील भागात आपण सविस्तर पाहणार आहोत की कोणत्या चुका अजिबात करू नयेत, कारण बहुतेक समस्या या चुकांमुळेच निर्माण होतात. साठीनंतर सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे अति करणे. अनेक लोक रिकामेपणामुळे, एकटेपणामुळे किंवा सवयीमुळे वारंवार ही क्रिया करतात. पण वृद्ध शरीराला इतकी क्षमता नसते. त्यामुळे हळूहळू कमजोरी वाढते, सांधे दुखू लागतात, छातीत धडधड वाढते, श्वास लवकर लागतो. ही लक्षणे दिसू लागली तर समजून घ्या की शरीर इशारा देत आहे. दुसरी चूक म्हणजे आजारपणात ही क्रिया करणे. ताप, सर्दी, खोकला, मधुमेह माडलेला असणे, रक्तदाब अस्थिर असणे अशा स्थितीत शरीर आधीच कमकुवत असते. अशावेळी जबरदस्ती केल्यास त्रास वाढू शकतो. तिसरी चूक म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागून ही सवय लावणे. झोप ही वृद्ध वयात औषधासारखी असते. झोप कमी झाली तर स्मरणशक्ती, पचनशक्ती, मनस्थिती सगळ्यावर परिणाम होतो. चौथी चूक म्हणजे शरीरात पाणी कमी असताना किंवा उपाशीपोटी ही क्रिया करणे. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. पाचवी चूक म्हणजे चुकीच्या कल्पनांमध्ये अडकणे. सतत अश्लील विचार करणे हे मेंदूवर वाईट परिणाम करते. मन अधिक अस्थिर होते. सहावी चूक म्हणजे स्वतःला दोष देत राहणे. ही क्रिया केल्यानंतर अपराध भावना बाळगणे, स्वतःला घाणेरडे समजणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. सातवी चूक म्हणजे वेदना होत असतानाही दुर्लक्ष करणे. जननेंद्रियात जळजळ, सूज, दुखणे, रक्तस्राव अशी लक्षणे दिसली तर त्वरित थांबणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास मोठा आजार होऊ शकतो. आठवी चूक म्हणजे सामाजिक जीवन पूर्णपणे सोडून देणे. मित्र, कुटुंब, नातवंडे यांच्याशी संवाद तुटला तर मन अधिक एकाकी होते आणि मग माणूस चुकीच्या सवयींमध्ये अडकतो. नववी चूक म्हणजे योग्य आहार न घेणे. शरीराला पुरेसे दूध, फळे, भाज्या, पाणी, विश्रांती मिळाली नाही तर ही क्रिया अधिक हानिकारक ठरते. 10वी आणि शेवटची चूक म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लाजणे. अनेक लोक विचारतात पण मनात बोलत नाहीत आणि चुकीचे निष्कर्ष काढतात. लक्षात ठेवा, डॉक्टरांसाठी हा एक वैद्यकीय विषय आहे, पाप नाही, लाज नाही. साठीनंतर शरीराची काळजी अधिक घ्यावी लागते, मनाची काळजी घ्यावी लागते. योग्य माहिती, योग्य समतोल आणि योग्य सवयी असतील तर आयुष्य शांत, सन्मानाने आणि निरोगी जगता येते.
हस्तमैथून हा जीवनाचा केंद्रबिंदू नसावा, तो फक्त एक छोटा भाग असावा. तुमचे खरे आधार म्हणजे चांगला आहार, नियमित चालणे, स्वच्छ विचार, कुटुंबाशी संवाद आणि स्वतःबद्दल आदर. हे सगळे असतील तर म्हातारपण ओझे न वाटता एक शांत आणि परिपक्व टप्पा बनू शकतो. म्हणून चुका टाळा, अति टाळा आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या. हेच खरे आरोग्य आहे. मित्रांनो, आज या तीनही भागांमधून आपण साठीनंतरच्या शरीराची, मनाची आणि सवयींची सखोल समज घेतली. हा विषय लाजेचा नसून आरोग्याचा आहे हे समजून घेतले. योग्य माहिती असेल तर भीती कमी होते, चुकीच्या सवयी दूर होतात आणि आयुष्य अधिक सन्मानाने जगता येते. लक्षात ठेवा, शरीर ही देवाची देणगी आहे. त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. अति टाळा, चुका टाळा, स्वतःला दोष देणे टाळा आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास कधीही संकोच करू नका. आयुष्याचा हा टप्पा शांत, समाधानी आणि निरोगी कसा राहील यासाठी योग्य माहिती, सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा संपूर्ण विषय उपयोगी वाटला असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल, तुमच्या मनातील भीती कमी झाली असेल, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहिती अनेकांचे आयुष्य सुधारू शकते. अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न, अनुभव आमच्यासोबत शेअर करा. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी चांगले, प्रामाणिक आणि उपयुक्त मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणा देतो. स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा, निरोगी रहा आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचा सन्मानाने स्वीकार करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.